प्रकरण 7 सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णय घेण्यावर नैतिक आणि नैतिक मूल्यांचा प्रभाव। XP आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रवास आता एका व्यस्त महानगराकडे निघाला होता, जिथे ते एका मोठ्या सरकारी कार्यालयात कार्यशाळा घेणार होते। या कार्यालयाने विविध सार्वजनिक धोरणे आणि योजनांचे व्यवस्थापन केले आणि निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। कार्यशाळेची थीम होती पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णय घेण्यावर कसा परिणाम करतात। XP आणि विद्यार्थी कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी पाहिले की प्रत्येकजण त्यांच्या डेस्कवर व्यस्त आहे आणि कामाचे वातावरण खूप सक्रिय आहे। XP ने विद्यार्थ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये नेऊन कार्यशाळेची सुरुवात केली। सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णय प्रक्रियेवर नैतिक आणि नैतिक मूल्यांचा कसा प्रभाव पडतो यावर आम्ही आज चर्चा करू। निर्णय घेण्याच्या या महत्त्वाच्या क्षेत्रात नैतिकतेची भूमिका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। गणेश यांनी सर्वप्रथम आपले विचार मांडले। जेव्हा सार्वजनिक प्रशासक निर्णय घेतात, तेव्हा त्यांच्या निर्णयांना मार्गदर्शन करण्यात नैतिक आणि नैतिक मूल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। उदाहरणार्थ, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराची कोणतीही चिन्हे दिसल्यास त्याची प्रामाणिकता आणि नैतिकता याची खात्री पटते। सार्वजनिक निधीचा योग्य वापर केला जातो आणि योजना पारदर्शक पद्धतीने राबवल्या जातात। गायत्रीने आणखी एक महत्त्वाचे उदाहरण मांडले। निर्णय घेण्यामध्ये पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। उदाहरणार्थ, जर एखादा सार्वजनिक अधिकारी नवीन योजनेसाठी बजेटचे वाटप करत असेल, तर त्याला हे सुनिश्चित करावे लागेल की ते आवश्यकता आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे, जसे की निष्पक्षता आणि न्याय हे सुनिश्चित करतात की सर्व संबंधित पक्षांना निष्पक्ष आणि समान संधी मिळेल। वैष्णवीने केस स्टडी शेअर केला। सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याच्या निर्णय प्रक्रियेत नैतिक मूल्ये महत्त्वाची असतात। जर अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणाची तत्त्वे अंगीकारली, तर तो याची खात्री करून घेईल की संसाधने समाजातील सर्वात असुरक्षित वर्गाच्या फायद्यासाठी वितरित केली जातात आणि कोणत्याही विशिष्ट गटाच्या फायद्यासाठी नाहीत। राधिकाने वैयक्तिक अनुभवाकडे लक्ष वेधले। एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या निर्णयावर नैतिक आणि नैतिक मूल्यांचा किती महत्त्वाचा प्रभाव असतो हे मी पाहिले आहे। जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी करार मंजूर करायचा होता, तेव्हा त्याने सर्व अर्जांची पारदर्शकपणे छाननी केली आणि निर्णय होताच याची खात्री केली। केवळ पात्र कॉन्ट्रॅक्टरच्या पसंतीमुळे त्याच्या प्रामाणिकपणाने आणि नैतिकतेने प्रकल्पाचा दर्जा सुधारला नाही, तर लोकांचा विश्वासही वाढला। रोहिणीने एका सामान्य परिस्थितीचे विश्लेषण केले। नैतिक मूल्यांचा निर्णय घेण्यावर खोलवर प्रभाव पडतो। उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या सार्वजनिक प्रशासकाला विवादित क्षेत्रातील भूसंपादनाचा निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा मानवी हक्क आणि न्याय यांसारखी नैतिक मूल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। अधिकाऱ्याने याची खात्री केली पाहिजे की भूसंपादन प्रक्रिया पूर्ण पारदर्शक व्हावी आणि बाधितांना योग्य मोबदला मिळावा यासाठीच केले पाहिजे। पूर्वा तांत्रिक दृष्टिकोनातून बोलली। सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णयांमध्ये तांत्रिक बाबींमध्ये नैतिक मूल्ये देखील महत्त्वाची असतात। उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान प्रकल्पादरम्यान अधिकाऱ्याने डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेला प्राधान्य दिल्यास सर्व नागरिकांची माहिती सुरक्षित राहील याची खात्री देते। ही वचनबद्धता नैतिकतेसाठी तांत्रिक प्रणालीची विश्वासार्हता आणि सुरक्षितता देखील वाढवते। श्वेताने सामाजिक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले। सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णयांवर नैतिक आणि नैतिक मूल्यांचा प्रभाव समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या अधिकाऱ्याने महिला आणि बालकल्याण योजनांसाठी निर्णय घेतला, तर त्याने हे सुनिश्चित केले पाहिजे स्त्रिया आणि मुलांचे हित सर्वोत्कृष्ट आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून मुक्त असावे। सुप्रिया यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। नैतिक आणि नैतिक मूल्ये निर्णय घेण्यामध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढवतात। उदाहरणार्थ, सार्वजनिक सेवक जो कोणत्याही निधीमध्ये किंवा नियोजनात भ्रष्टाचार स्वीकारत नाही, तो निर्णय सार्वजनिक हिताचे आहेत आणि सर्व प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याचे सुनिश्चित करतो। पूजा सांगता झाली। पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांचा सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णय प्रक्रियेवर गहन प्रभाव पडतो, परंतु जेव्हा प्रशासक नैतिकतेचे पालन करतात, तेव्हा ते परिणामकारकतेमध्ये मदत करतात, सेवा आणि सार्वजनिक विश्वास सुधारतो। कवितेने सर्व कल्पनांचा सारांश दिला। सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णय प्रक्रियेवर नैतिक आणि नैतिक मूल्यांचा कसा प्रभाव पडतो हे आम्ही पाहिले। ही मूल्ये निर्णयांची गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करतात आणि समाजात विश्वास आणि समाधान वाढवतात। जेव्हा प्रशासक ही मूल्ये स्वीकारतात, तेव्हा ते परिणामकारकता आणि सरकारी सेवांची विश्वासार्हता। XP ने विद्यार्थ्यांच्या विचारांचे कौतुक केले आणि ते म्हणाले, आपण सर्वांनी हे स्पष्ट केले आहे की नैतिक आणि नैतिक मूल्ये सार्वजनिक प्रशासकांच्या निर्णयक्षमतेवर कसा प्रभाव पाडतात। या मूल्यांचे पालन केल्याने निर्णयांची गुणवत्ता सुधारते।
त्याऐवजी उपासनेत आत्मविश्वास आणि समाधानही वाढते. कार्यशाळेनंतर XP आणि विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेत नैतिक आणि नैतिक मूल्ये कशी लागू केली जातात हे समजून घेतले. हा अनुभव त्यांना हे शिकण्यास मदत करतो की या मूल्यांचे पालन केल्याने सार्वजनिक सेवांची गुणवत्ता आणि परिणामकारकता सुधारू शकते. महानगरातून बाहेर पडण्याची तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सहलीने त्यांना नैतिक आणि नैतिक मूल्यांचा वास्तविक जीवनातील उपयोग समजून घेण्याची एक महत्त्वाची संधी दिली आहे. हा अनुभव त्याला त्याच्या व्यावसायिक जीवनात ही मूल्ये अंगीकारण्याची प्रेरणा देतो.